तर मित्रांनो नमस्कार. पटेल चौकात आलेलो आहोत आपण. पटेल चौकामध्ये मित्रांनो जे समोर बघताय ते जैन मंदिर आहे आणि ह्या जैन मंदिरासमोरच मित्रांनो एक फूडचा स्टॉल लागतो, तो म्हणजे न्यू महाराजा म्हणून. तर या स्टॉलवरती मित्रांनो पुरी भाजी खूप फेमस आहे आणि पुरी भाजीसाठी खूप गर्दी होते. तर पुरी भाजी कशी केली जाते आणि ती आपण दादांना विचारणार आहोत. तसंच काय काय मिळतं पुरी भाजीसोबत आणि रेट काय आहे ते देखील विचारूयात. चला तर मग. तर मित्रांनो बघू शकता गाड्यावरती असा दादांनी सेटअप लावलेला आहे आणि इथं गरमागरम पुऱ्या दिवसभर केल्या जातात आणि समोर हॉट पॅन आहे आणि हॉट पॅनमध्ये सगळी भाजी वगैरे आणि सांबार वगैरे ठेवलं असतं. आणि समोर बघू शकता तुम्ही ही बटाट्याची भाजी ही फ्रेश केलेली आहे आणि ही आपल्याला बटाट्याची भाजी देखील त्या पुरीबरोबर दिली जाते. हे मैद्याचे गोळे करून ठेवले आहेत मित्रांनो आणि एक एक गोळा लाटून पुऱ्या केल्या जातात. साधारण किती पुऱ्या लागतात दिवसाला? हां 100-150 प्लेट होतात. ओके. तर मित्रांनो एवढ्या पुऱ्या लाटायला लागतात. तर अंदाजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की 2-2 पुऱ्या म्हटल्यानंतर तेवढ्या पुऱ्या त्या प्लेटला लागतात. इथं समोर बघू शकता मित्रांनो सावलीमध्ये इथं खाण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे. तर इथं गर्दी तुम्ही बघू शकता. स्टॉलवरती नेहमीच गर्दी असते. सुरुवात आता आम्ही एकाच स्टॉलवर काम करत होतो आमच्या काकांच्या तिथं महाराजा चौकात. आपला पुढं आणखी एक स्टॉल आहे, त्यांच्या संग काम करत करत हे आपण वैयक्तिक वेगळं केलेलं आहे आपलं स्वतःचं ह्याच्यासाठी. काकाची पोरं त्यांच्या तिकडं आहेत, आम्ही इकडं, आम्ही 2 भाऊ, 2 माझे मित्र, आम्ही 4 जण असतो इथं. हो 4 जण काम करतो दादा. 8-10 वर्ष झाली आता इथं लावून. चांगली सुरुवात आहे, 1 नंबर. इथं मित्रांनो बघू शकता जी काय गर्दी दिसते तुम्हाला ती कायम अशी गर्दी असते सकाळपासून. आणि मित्रांनो टायमिंग जसं दादांनी आता सांगितलं तसं सकाळी 7 ते दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत असतं. तर तुम्ही नक्की या आणि इथं फूड एन्जॉय करायला विसरू नका. पुरी भाजी खूप छान मिळते इथं. तुम्ही समोर आता बघत असाल तर गरमागरम पुऱ्या इथं तळल्या जातात आणि कंटिन्युअसली ह्या कस्टमरला गरमागरम पुऱ्या सर्व केल्या जातात. तर दादा आमच्यासाठी पण एक कुर्मापुरीची प्लेट लावा. ओके. तर समोर बघू शकता मित्रांनो ह्या कुर्मा घेतलेला आहे. कुर्म्यावरती हा कट आलेला आहे. जर कट नको असेल तर तुम्ही स्पेसिफिकली सांगू शकता की कट नको म्हणून. ओके. तर आता कांदा लिंबू दिला जातो आणि ह्या समोर बघू शकता 4 पुऱ्या दिल्या जातात. ह्या प्लेटचा मित्रांनो रेट आहे 40 रुपये. तर तुम्ही जेव्हा याल तेव्हा गरमागरम पुरी आणि भाजी आपल्याला इथं मिळेल किंवा कुर्मापुरी देखील पाहिजे असेल तर ती देखील मिळेल. तर कंटिन्युअसली बघू शकता मित्रांनो इथं गरमागरम पुऱ्या काढायचं काम चालू आहे आणि कुठल्या प्रकारचा गार पदार्थ इथं मिळत नाही. कंटिन्यू पुऱ्या ज्या असतात त्या काढल्या जातात आणि कस्टमरला गरमागरम सर्व केल्या जातात. तर दादा आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. नमस्ते. तुमचं नाव सांगा. आणि माझं नाव अभिजित बाबर. मी गेले 3-4 वर्षापासून इथं आठवड्यातून 2-3 वेळा तरी पुरी भाजी खायला येतो. एकदम छान टेस्ट आहे. एकदा अवश्य भेट. वैशिष्ट्य काय सांगाल पुरी भाजीचं? वैशिष्ट्य म्हणजे गिरायकाकडं चांगलं स्वतः लक्ष असतं मालकांचं. काय कमी काय जास्ती विचारून चांगल्या प्रकारे गरम आणि स्वादिष्ट खायला येतं. सांगलीकरांना मित्रांना एकच सांगू इच्छितो की एकदा अवश्य भेटून येतं टेस्ट घ्या. तर मित्रांनो आता समोर बघू शकता पुऱ्या लाटून तयार आहेत आणि ह्याच्या कढईमध्ये ह्या स्वच्छ तेलामध्ये ह्या पुऱ्या अशा फ्राय करून घेतल्या जातात आणि कंटिन्यू मित्रांनो गरमागरम पुऱ्या इथं सर्व केल्या जातात कस्टमरला. कुठल्याही प्रकारची गार पुरी मिळत नाही मागितली तरी. तर गरमागरम पुऱ्या करायचं काम चालू आहे. समोर बघू शकता तुम्ही इथं. शिवाय इथं हॉट पॅनमध्ये एका बाजूला कट आणि कुर्मा दिला जातो. तर गर्दी वाढतच चालली आहे आणि समोर इथं गर्दी बघू शकता स्टॉलवरती. पुरी भाजी खाण्यासाठी मित्रांनो कायमच गर्दी असते इथं. पुरी भाजीसोबतच तुम्ही समोर बघू शकता इथं गरमागरम पोहे देखील मिळतात. तर मग पोहे वगैरे पाहिजे असेल आणि पुरी भाजी पाहिजे असेल तर इथं या स्टॉलवरती नक्की या. स्टॉलला व्हिजिट करा आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. कपिल दत्तात्रय डमडेरे. स्टॉलवरती कधीपासून येतं आपण? जवळजवळ मी 5-6 वर्ष झालो. ॲक्च्युली लहानपणापासून यांचं आणि एक आहे काकांचं आणि यांचं. मी लहानपणापासूनच आमच्या वडील असल्यापासून येतो. लहान असल्यापासून येतं? हो. तर काय काय आवडतं इथं? काय काय घेतात? पुरी भाजी आणि कुर्मापुरी दोन्हीसुद्धा मस्त आहे त्यांचे. जास्त करून काय घेतात? कुर्मापुरी. मला कुर्मापुरी जास्त आवडते त्यामुळे मी कुर्मापुरी कायम खातो.
तर मित्रांनो इथं पुरी भाजीसोबत लिंबू आणि कांदा दिला जातो. तर हे फ्रेश लिंबू कापायचं काम चालू आहे, समोर बघू शकता इथं. तर फ्रेश लिंबू देखील तुम्हाला या डिश सोबत दिला जातो आणि दिवसभर असं फ्रेश लिंबू आणि कांद्याचं कटिंग चालू असतं इथं. तर समोर बघू शकता मित्रांनो गर्दी स्टॉलवरती. तर ही गर्दी बघूनच तुम्हाला लक्षात येईल की किती मागणी असते पुरी भाजीला. कधीपासून येतात स्टॉलवरती वगैरे सांगा. बघा गेले मी 7-8 वर्ष झालं मी इथं पुरी भाजी खाय येतोय. त्यांची पुरी भाजी क्वालिटी अगदी चांगली आहे आणि रेट पण रिजनेबल आहेत. आणि इथं भरपूर अशी लोक रोज तुम्ही बघताय 100-150 प्लेट तिने रोज पुरी भाजी तिने तयार करतात. आणि सातत्यानं आम्ही इथं पुरी भाजी खाय येतोय मी इथं. तर मित्रांनो स्टॉलवरती तुम्ही बघू शकता हे सगळे पुरी भाजी लवर्स आहेत आणि ह्या महाराजा स्टॉलवरती हे सगळे लोक आवर्जून येतात रोज. आणि बघता बघता तुम्ही बघू शकता की काय गर्दी झाली आहे. तर अशी गर्दी तुम्हाला इथं कायमच बघायला मिळेल. त्यामुळे स्टॉल हुडकायला तुम्हाला काय वेळ करणार नाही आहे. पटेल चौकामध्ये जैन मंदिरासमोरच हा स्टॉल असतो आणि इथं आपण आता सगळे पदार्थ आता टेस्ट करून बघूयात. तर मित्रांनो स्टॉलवरती आता आपण आलो आहोत आणि काय काय पदार्थ दिले जातात आणि त्याचे रेट बघणार आहोत. तर दादा जरा सांगा आम्हाला काय काय दिलं जातं. दादा यात भाजी आहे, सांबार आहे आणि सगळी ही पुरी भाजी आहे. हां पुरी भाजी. आपण एका पुरी भाजीला 4 पुऱ्या कांदा आणि लिंबू लावून देतो. ओके ओके. एक पुरी प्लेटचं 40 रुपये. बरं. आणि ही दुसरी डिश आहे ही कुर्मापुरीची आहे. ही कुर्मापुरी आहे. कुर्मापुरी आहे. कुर्मापुरीला सुद्धा सेम आहे, कांदा आणि लिंबू 4 पुऱ्या येतात. 40 रुपयाला प्लेट बसेल दादा. आणि एक पोहे 20 रुपयाला. कुर्मापुरी कुठलाही घेतला तरी रेट 40 रुपये. 40 रुपयाला. ओके मित्रांनो आता टेस्ट करून बघूया सगळे पदार्थ कसे झालेत. तर मित्रांनो आता आपण बघू शकता सगळे पदार्थ आहेत आपल्यासमोर. कुर्मा जरा टेस्ट करून बघूयात. इथं समोर बघू शकता तुम्ही हा कुर्मा आहे आणि पाहिजे असेल तर कट देखील असा मिळतो इथं. तर पहिल्यांदा कुर्मा आपण टेस्ट करून बघूयात. ही गर्दी जी काय बघता मित्रांनो ती ह्या कुर्मापुरीसाठी असते. वा कुर्मा एकदम सुपर आहे मित्रांनो आणि कट टाकल्यामुळं अगदी झणझणीत झालेला आहे. आता आपण भाजी टेस्ट करूयात. तर बटाट्याची पिवळी भाजी असते त्याच्यावरती सांबार टाकून ही भाजी केली जाते. समोर बघू शकता. तर हा कट वगैरे समोर तुम्ही चेक करा. झणझणीत पुरी भाजी इथं मिळते. जर कट नको असेल तर तुम्ही टाळू शकता तो. त्यांना सांगितलं तर कट नको असेल तर तो नाही टाकणार. तर आपण टेस्ट करून बघूयात भाजी एकदा. सुपर मित्रांनो बटाट्याच्या भाजीचा एक खूप चांगला फ्लेवर आणि त्याच्यावरती गरमागरम सांबार खूपच छान टेस्ट लागतो मित्रांनो. आणि ह्या आता आपण गरमागरम पुरीसोबत जरा कुर्मा वगैरे टेस्ट करूयात. तर समोर बघू शकता मित्रांनो हे आता गरमागरम कुर्मापुरी घेतलेली आहे. वा सगळेच पदार्थ तर मित्रांनो एकदम जबरदस्त झाले आहेत आणि तुम्ही इथली गर्दी बघू शकता. गर्दी चेक करू शकता किती गर्दी आहे. तर मित्रांनो हे सगळे पदार्थ खाण्यासाठी या स्टॉलवरला व्हिजिट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. पत्ता दादा हा पटेल चौक पद्मा टॉकीज एरियात येतो. हायस्कूल रोडला जैन मंदिरच्या समोर. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत असते दादा ही पुरी भाजी. पदार्थ आणि रेट सांगा आपल्याकडे काय काय मिळतं. आपल्याकडे पुरी भाजी, कुर्मापुरी आणि पोहे हे 3 पदार्थ मिळतात दादा. पुरी भाजी 40 रुपयाला आहे. हाफ पुरी भाजी 25 रुपयाला. कुर्मा 40 रुपये, हाफ 25 रुपये आणि पोहे 20 रुपये दादा. हां आणि पार्सल पण द्यायची आपण सोय केलेली आहे इथं गिऱ्हाईकांना. कॉन्टॅक्ट करायचा नंबर पण सांगा तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर घ्या की दादा 87 93 65 17 13 मोबाईल नंबर दादा. आणि दुसरा नंबर 91 56 75 0001. या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर हो होय सर होऊन जाईल की साहेब.